नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच एक फार इंटरेस्टिंग पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून अगदी आवर्जून तुमच्याशी ती शेअर करावीशी वाटते. ऐकूया. ही गोष्ट आहे ब्रिटिशकालीन भारतातली. दिल्ली शहरामध्ये विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. आता या समस्येवर तोडगा तर काढायला हवाच होता, कारण नागरिक सगळे भीतीच्या छायेखाली होते. मग ब्रिटिश सरकारनं एक अनोखी योजना सुरू केली. ती म्हणजे जो कोणी मेलेला साप सरकार जमा करेल त्याला बक्षीस दिलं जाईल. मग काय, अनेक लोक साप शोधून मारून बक्षिसं मिळवायला लागली आणि योजना यशस्वी ठरतीये असं वाटायला लागलं ब्रिटिश सरकारला. पण त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मेलेल्या सापांची संख्या कमी होत नाहीये, तर ती वाढतेच आहे. मग निरीक्षणाअंती चौकशीअंती एक धक्कादायक सत्य समोर आलं. ते म्हणजे बक्षिसाच्या लालसेपोटी काही हुशार लोकांनी चक्क नागांची पैदास करायला सुरुवात केली आणि त्यांची पैदास करून त्यांना मारून सरकारकडनं ते लोक बक्षीस उकळायचे. जेव्हा सरकारला हा घोटाळा कळला तेव्हा त्यांनी तातडीनं ही बक्षीस योजना बंद केली. पण आता एक नवीन समस्या निर्माण झाली. ती म्हणजे ज्या लोकांनी साप पाळले होते त्यांच्यासाठी आता बक्षीस योजना बंद झाली, त्याच्यामुळे ते निरुपयोगी झाले आणि मग ते सगळे साप त्यांनी सोडून दिले. याचा परिणाम असा झाला की शहरात पूर्वीपेक्षाही जास्त नागांचा सुळसुळाट झाला. ज्या उपायानं समस्या सुटायला हवी होती त्याच उपायानं समस्येला जास्त बिकट बनवलं. आता इतिहासातली ही प्रसिद्ध घटना कोब्रा इफेक्ट म्हणून ओळखली जाते. आता कोब्रा इफेक्ट म्हणजे काय, तर अशी परिस्थिती की जिथे एखाद्या समस्येवर विचारपूर्वक तयार केलेला उपाय अनपेक्षित आणि नकारात्मक परिणाम देतो आणि या परिणामामुळे ती मूळ समस्या जास्त गंभीर बनते. असे निर्णय अनेकदा घेतले जातात जे वरवर पाहता फार प्रभावी वाटतात, पण प्रत्यक्षात ते नुकसानकारक ठरतात. याचं कारण म्हणजे निर्णय घेताना मानवी स्वभाव, लोकांची प्रतिक्रिया आणि संभाव्य दुष्परिणामांचा पुरेसा विचार केला जात नाही. आता हेच बघा, 2008 रतनजी टाटा यांनी 1 लाखाची टाटा नॅनो बाजारात आणण्याची घोषणा केली आणि संपूर्ण जगाचं लक्ष कारकडे वेधलं गेलं. सामान्य भारतीय कुटुंबाचं 4चाकी गाडीचं स्वप्न पूर्ण करणं हा यामागे रतनजींचा एक फार चांगला आणि उदात्त हेतू होता. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देणं ही मूळ समस्या होती आणि जगातली सर्वात स्वस्त कार हा त्यावरचा रतनजी टाटा यांनी शोधलेला उपाय होता. पण झालं उलटंच. टाटा मोटर्सनं नॅनोचं मार्केटिंग असं केलं, सगळ्यात स्वस्त गाडी. आणि भारतीय समाजात गाडी हे केवळ वाहतुकीचं साधन नाही तर सामाजिक प्रतिष्ठेचं सुद्धा साधन आहे. त्यामुळं स्वस्त गाडी हा टॅग लागल्यामुळे लोकांनी नॅनोकडे कमीपणाच्या नजरेनं बघायला सुरुवात केली आणि गरिबांची गाडी म्हणून नॅनो ओळखली जाऊ लागली. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी ती प्रतिष्ठेमुळे नाकारली. ज्यांच्यासाठी ती बनवली होती त्यांना असं वाटलं की ती जर विकत घेतली तर आपल्या आर्थिक परिस्थितीची जाहिरात केल्यासारखं होईल. इथे गाडी परवडणारी बनवण्याचा उपायच तिच्या अपयशाचं कारण बनला. मार्केटिंगमधला हा कोब्रा इफेक्ट होता, जिथे एखाद्या चांगल्या उत्पादनाला केवळ आणि केवळ चुकीच्या ब्रँडिंगमुळे अपयशाचा सामना करावा लागला होता. आणखीन एक उदाहरण म्हणजे एका मोठ्या औषध कंपनीनं रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करणारं एक प्रभावी औषध बाजारात आणलं. वाढतं कोलेस्ट्रॉल ही मोठी आरोग्य समस्या होती आणि हे औषध त्यावरचा उत्तम उपाय म्हणून बघितलं जात होतं. औषध प्रभावी होतं, पण त्याचा एक हलका दुष्परिणामही होता आणि तो खूप कमी लोकांमध्ये दिसून यायचा. कंपनीचं हे औषध चांगलंच चालत होतं, पण औषधाची विक्री जास्त चांगली व्हावी, ती वाढावी म्हणून कंपनीनं जाहिरात वाढवण्याचं ठरवलं. औषधांच्या जाहिरातीमध्ये त्यांचे दुष्परिणाम सांगण्याचा देखील कायदा होता त्यावेळी. त्यामुळं कंपनीला तसं करावं लागलं.
या जाहिरातीचा परिणाम उलटाच झाला. म्हणजे औषधाचे फायदे भरपूर होते, पण त्याचा एक दुष्परिणाम कळल्यामुळं लोकांनी ते औषध घेतलंच नाही. उलट जे औषध घेत होते त्यांनी सुद्धा ते घेणं बंद केलं, त्या केवळ एका दुष्परिणामामुळे. हा आहे कोब्रा इफेक्ट. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध एअरलाईन कंपनी क्वांटासनं आपल्या ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडलं जाण्यासाठी सोशल मीडियावर एक स्पर्धा सुरू केली आणि त्यांनी लोकांना त्यांचे क्वांटाससोबतचे आनंदी अनुभव शेअर करायला सांगितलं आणि त्यासाठी आकर्षक बक्षीसही ठेवली. कंपनीचा उद्देश सकारात्मक प्रसिद्धी मिळवणे हा होता. पण झालं भलतंच. लोकांनी या संधीचा फायदा घेतला आणि कंपनीबद्दलच्या तक्रारी आणि वाईट अनुभव आणि समस्या चक्क सोशल मीडियावर मांडायला सुरुवात केली. चांगल्या अनुभवांऐवजी नकारात्मक कमेंट्सचा पूर आला आणि जी मोहीम ब्रँडची प्रतिमा उजळण्यासाठी सुरू केली होती तीच त्यांच्यासाठी एक जनसंपर्क संकट म्हणजे PR क्रायसिस बनली होती. इथे ग्राहकांशी संवाद साधण्याचा उपायच त्यांच्या नाराजीला वाट करून देणारा मंच ठरला. हा आहे कोब्रा इफेक्ट. श्रोतेहो, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जसे कोब्रा इफेक्ट घडतात तसे आपल्याही आयुष्यात कोब्रा इफेक्ट हे घडतच असतात, जे आपल्याला वेळोवेळी अनुभवाला येत असतात. मग हा कोब्रा इफेक्ट आपल्याला असं सांगतो की कुठलाही निर्णय घ्या, पण तो घेण्यापूर्वी त्याच्या सगळ्या संभाव्य परिणामांचा विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि केवळ समस्येवर आपलं लक्ष केंद्रित न करता त्यावर जे आपण उपाय करतो आहोत त्या उपायांमुळे निर्माण होणाऱ्या नवीन संभाव्य समस्यांचाही विचार करणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी दूरदृष्टीनं सखोल सर्वांगानं विचार करणं हे फार गरजेचं असतं. श्रोतेहो, मग आपल्याही आयुष्यातले असे कोब्रा इफेक्ट्स जर आपल्याला टाळायचे असतील तर निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने घ्यायला हवेत. पटतंय ना? तेव्हा श्रोतेहो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.